गुड मॉर्निंग. अर्णव येतोय का रे आवाज? अर्णव, हॅलो. अर्णव, आरुष, आवाज येतोय का माझा? आरुष हो सर. येतोय. ओके, आता मला वाटते कोण राहिले जॉईन व्हायचं? वेदांत झालेला आहे. आर्याची अजून रिक्वेस्ट झाली नाही. मला वाटते आर्याचा पप्पा फोन उचलायचा म्हणजे बाहेर असणार ते. बरं, असू द्या, सुरू करूया, वेळ नको घालवायला. आता पहिला प्रश्न वाचूया. 508 गुणिले 52 बरोबर किती? 508 आणि 52 चा गुणाकार करायचा आहे. कोण सांगेल कसं करता येईल? काय चौकट पद्धतीने का सरळ? सर सरळ करू. हा का साधारणतः गुणाकार करून सुद्धा आपण काढू शकतो. आता हा जर गुणाकार केला तर 82 किती? 16. ते 0 0 आणि 10. त्यानंतर आपण इथं 0 घेतोय का? 5 8 40. 25. मग इथं 202 तर 416 असं उत्तर आहे ते बघा. पर्याय क्रमांक 4 आहे. परंतु बऱ्याच वेळा काय होतं, गुणाकार करण्यापेक्षा आपण याचा एकक स्थानचा अंक 8 आहे आणि याचा एकक स्थानचा अंक 8 आहे. मग या 8 आणि 2 चा गुणाकार किती येईल रे? 16. म्हणजे आपला जो गुणाकार येणार आहे त्याच्या एकक स्थानी यातील एकक स्थानचा अंक येतो. मग एकक स्थानी 6 असणाऱ्या संख्या शोधायच्या. मग असं जर पाहिलं तर पर्यायातील प्रत्येक पर्यायाच्या एकक स्थानी 6च आहे का नाही बघा. पण पर्यायामध्ये ज्या 4 संख्या आहेत प्रत्येक संख्येच्या एकक स्थानी 6 आहे. त्यामुळे असं आपल्याला हे शोधता येत नाही. किंवा दुसऱ्या पद्धतीने जर विचार करायचा म्हटलं तर आपल्याला गुणाकार विचारलेला आहे 508 गुणिले 52. मग आपण काय करूया, याच्यातील 500 घेऊया आणि 50 पेक्षा लहान 50 घेऊया. अगोदर जेवढं शून्य असतील का नाही, हा ज्याला आपण गुणतो का नाही त्याला काय म्हणायचं रे? गुण्य म्हणायचं. गुणतो त्याला काय म्हणायचं? गुणक म्हणायचं. आणि खाली हा, आता गुण्यामध्ये 2 शून्य आहेत आणि गुणकामध्ये 1 शून्य. एकूण शून्य किती मांडायचं गुणाकारामध्ये? 3. आणि यातल्या 5 आणि यातल्या 5 चा गुणाकार किती येणार? 25. आता आपण ही संख्या 508 पेक्षा लहान घेतलेली आहे आणि ही संख्या 52 पेक्षा लहान घेतलेली आहे. म्हणजे या ठिकाणी 508 आणि 52 चा येणारा जो गुणाकार आहे तो 25,000 पेक्षा कसा असणार आहे? मोठा असणार आहे. मग 25,000 पेक्षा जे लहान पर्याय आहेत का नाही, उदाहरणार्थ तिसरा पर्याय आहे बघा, 3000 किती? 16. तो कधीच असणार नाही.
अशा पद्धतीने आपण विचार करून सुद्धा योग्य पर्यायी उत्तर निवडू शकतो. आता या ठिकाणी फक्त एक पर्याय आपला ड्रॉप होतोय, बाकीचं होत नाही, त्यामुळे प्रत्यक्ष आपल्याला गुणाकार करणं गरजेचं होतं. ओके, आता दुसरा प्रश्न पहा. काय आहे? 804 गुणिले 0 गुणिले 0 गुणिले 100 100 बरोबर किती? कोण कोण सांगू शकते याचं उत्तर? शून्यच येईल का? हा, 0 0 सांगितलं श्रेय. तर कोणत्या क्रमांकाने 0ला गुणले उत्तर 0 येतं. अगदी बरोबर. कोणत्याही संख्येला 0 गुणलं, या ठिकाणी जो गुणक आहे, एक जर गुणक 0 असेल तर कितीही मोठ्या संख्येनं त्या 0ला जरी गुणलं तर गुणाकार 0 असतो. म्हणून याचं उत्तर 0. म्हणजे पर्याय क्रमांक किती? 2. 2. अगदी बरोबर. मग अगदी एखाद्याने असा प्रश्न विचारला, 41,556 गुणिले 0 बरोबर किती? कोण सांगेल याचं उत्तर? 0 येणार. कितीही मोठ्या संख्येला जरी 0 न गुणलं तरी गुणाकार हा काय असतो? 0 असतो. त्यानंतर तिसरा प्रश्न असा आहे पहा. 268 गुणिले 25 बरोबर 268 गुणिले साध्या कंसामध्ये 20 अधिक चौकट. सांगा काय येईल आता उत्तर याचं? सर पर्याय क्रमांक 2. 7 केला 25 येणार, मग परत ते 2 गुणिले 25 येणार. अगदी बरोबर. तुम्ही या ठिकाणी डावी आणि उजवी बाजू यांची काय केली? तुलना केली. आता इकडे डाव्या बाजूला 268 आहे, इकडे पण 200, उजव्या बाजूला 268 आहे. म्हणजे तुम्ही ह्या 268 ला हे 268 कॅन्सल करू शकता. आता इकडं 25 राहिलं, 25 मध्ये 20 किती 25 येणार आहे? 5. म्हणून या ठिकाणी 5 उत्तर असणारा पर्याय क्रमांक किती बरोबर आहे? 2. बघा सर्वांना समजलंय का? हो सर. सर पान नंबर किती आहे? वार्ड नंबर 151 आहे. व्यवसाय 13. जाऊया पुढं. हो. हा, ओके. आता प्रश्न क्रमांक 4 असा आहे पहा. 150 गुणिले 20 बरोबर 30 गुणिले चौकट. सर 100. हा, 100. 100. कारण 30 आणि 150 वरचा एक 0 आणि 20 वरचा एक 0 आणि 15 दुने 30 म्हणजे 30 वरचा एक 0 आणि 30 गुणिले 100 300. बरोबर. किंवा तुम्ही असं पण करू शकता का ना रे, इथं 150 आहे का नाही, 150 म्हणजे कोणाचा गुणाकार? इकडं 30 आहे, मग 30 गुणिले किती 150 रे? 30 5 150 ना. 35. हा, मग 150 ची आपण गुणाकाराच्या स्वरूपात फोड केली 30 गुणिले 5 आणि पुढे गुणिले 20 आहे असं लिहिलं. ही झाली डावी बाजू. आता उजवी बाजू काय? 30 गुणिले चौकट. आता इथं जर अभ्यास केला तर इकडं 30 आहे, इकडं 30 आहे, म्हणजे 30 ला 30 गेलं आणि ह्या दोघांचा गुणाकार आपण उजव्या बाजूच्या चौकटीत लिहूया. 20 5 100. 100. समजलं का 100 कसं आलं? पर्याय क्रमांक किती आला? पर्याय क्रमांक 1. बरोबर. पर्याय क्रमांक
1. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 पहा. 101 गुणिले 81. या दोघांचं आपल्याला काय करायचं? पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. हा, आता या ठिकाणी याचं उत्तर काढत असताना एकक स्थानचा जर गुणाकार केला का नाही तर 1 गुणिले 1 बरोबर किती येणार? गुणाकाराच्या उत्तरामध्ये एकक स्थानी 1 येणार. एकक स्थानी 1 असणारा पर्याय कुठला आहे बघा? संख्या येणार म्हणजे तिसरा पर्याय आणि 2. हा, पर्याय 3 येणार नाही, पर्याय 4 येणार नाही, कारण पर्याय 3 मध्ये एकक स्थानी 0 आहे. आपल्याला एकक स्थानी 1 असायला पाहिजे होतं. पर्याय क्रमांक 4 मध्ये एकक स्थानी 8 आहे, त्यामुळे हा सुद्धा पर्याय येणार नाही. तिसरा आणि चौथा पर्याय ड्रॉप झाला. मग आता 2च पर्याय राहिला. कुठला रे? पर्याय क्रमांक 1 आणि 2. एक अवघड वाटतंय तर 100 घेऊया आपण, आणि 81 पेक्षा 1 न लहान आल्यानंतर 80 गेला. या दोघांचा गुणाकार केला तर वरचं 2 आणि खालचं 1, 3 0 आणि 8 1 8. 8000पेक्षा थोडी मोठी संख्या असणार आहे. मग 8000पेक्षा थोडी मोठी म्हटल्यानंतर कुठलं उत्तर असू शकतं? पर्याय क्रमांक 2 मधलं असू शकतं. असं गुणाकार न करू शकता तुम्ही हे उत्तर काढू शकता, आणि ज्यांना गुणाकार करायचे त्यांनी मग गुणाकार करू शकता. 1 1 1 0 पुन्हा 1 1 1 पुन्हा इथं 0 घेतला, 8 1 8 8 0 0 8 1 8, मग इथं 1 इथं 8 इथं 1 आणि इथं 1. बघा तेवढं झालं का नाही? 8181. इथं पण आपण घेतलेलं अंदाजे 8181. तर 8181 पर्याय क्रमांक 2. बरोबर, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. आता प्रश्न क्रमांक 6 पहा. 968 गुणिले 99. आता हा गुणाकाराने सुद्धा तुम्ही काढू शकता, आणि मी या पद्धतीने सोडवते. अगोदर तुम्ही तुमच्या पद्धतीने सोडवू शकता. अगोदर तुमच्या पद्धतीने सोडवूया. साधारणतः बरं का काय करायचं माहिती आहे का? 968 गुणिले जर 100 केलं, साधारणतः 100 मध्ये 1 मी वाढवलं, 99 मध्ये 1 वाढवलं, 100 झालं. आता 2 0 आपण गुणकातलं घेऊया आणि पुन्हा राहिलेलं 968. हा गुणाकार आला 968 आणि 100 चा. आता 99 पेक्षा आपण इथे 1 वाढवलंय, म्हणजे याच्यापेक्षा थोडी लहान असणार आहे उत्तर. ह्याच्यापेक्षा थोडं लहान असणार उत्तर कुठलं आहे बघा. पण याच्यापेक्षा थोडं लहान असणार. आता याच्यामध्ये दुसरं एक बरं का, 1 मिनिट थांबा. 95,832. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. आधी सर हे पण नाही ना, 95,456 पण नाही त्याच्यापेक्षा लहान. ऐका ना, मी काय सांगतो तुम्ही माझा ऐकत नाही. 968 मधला एकक स्थानचा अंक आहे 8. 99 मधला एकक स्थानचा अंक आहे 9. मग या 8 चा 9 चा गुणाकार किती येणार? 72. 72. एकक स्थानी 2 असलं पाहिजे उत्तरात, म्हणजे संख्या 96,800 पेक्षा लहान असली पाहिजे आणि एकक स्थानी 2 असलं पाहिजे. मग कुठलं येऊ शकतं बघा? एकक स्थानी 2 नाही असा पर्याय ड्रॉप करायचा, म्हणजे दुसरा पर्याय ड्रॉप झाला बघा. पर्याय का ड्रॉप झाला सांगा? कारण दुसऱ्या पर्यायात संख्या एकक स्थानी 5 हा 2 नाही, आणि चौथ्यात पण 2 नाही, म्हणजे पहिला आणि तिसरा पर्याय उरला. आता 96,000पेक्षा लहान, 800 पेक्षा लहान म्हणल्यावर पर्याय क्रमांक 3च उरला फक्त. किती आहे उत्तर? 832. एकक 96,800 पेक्षा लहान असणारा पर्याय क्रमांक किती उरला? म्हणजे प्रत्यक्ष गुणाकार करता सुद्धा तुम्ही या पद्धतीने सोडवू शकता. गुणाकार केल्यावर तर हे उत्तर निश्चितच येणार आहे. समजलं? हा, 7वा प्रश्न असा आहे पहा. 505 गुणिले
55. बरोबर किती? आता हा गुणाकार आपण करून बघूया. 5 5 25. चला 2. 5 0 0 2 2 आणि पुन्हा 5 5 25. बरोबर आहे का लिहिलेलं? इथं 0 घेतला, पुन्हा 5 5 25. चला 2. 5 0 0 2 आणि पुन्हा 5 5 25. आता याची आपण काय करूया? बेरीज करू. इथं 5 5 2 7 5 2 7 7. आता हाच गुणाकार तुम्हाला किती दिले? 2 स्टार 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 आणि शेवटी किती आहे? 5. आता ह्या दोघांची जर तुलना केली तर स्टारच्या जागेवर किती येईल? सर 7. बरोबर आहे ना? अरे बरोबर आहे का? स्टार बरोबर. हो. आपल्याला विचारलं आहे स्टारच्या जागी असणाऱ्या अंकांचा. 43 पर्याय क्रमांक 1. हा, स्टारच्या जागी असणाऱ्या अंक म्हणजे 7 गुणिले 7 म्हणजे थोडक्यात 7चा घन करायचा 3 वेळा गुणाकार म्हणजे मग 7चा घन किती? 343. बरोबर 343 म्हणजे पर्याय क्रमांक किती येते? 1. बरोबर. अरे बरोबर आहे का पर्याय क्रमांक 1? हो ओके. सर. अर्णव, माझा आवाज तुला येतोय? अर्णव अर्णव तर मग अशी त्याने स्टेटमेंट टाकलेलं की आवाज येतोय म्हणून. म्हणजे माझा आवाज त्याला आहे म्हणून नवीन आज टाकली होती. त्याचा आवाज मला आला पाहिजे, तो प्रॉब्लेम काहीतरी झालाय. बर ओके. आपला कितवा प्रश्न झाला आता? 7वा. 7वा. आता प्रश्न क्रमांक 8वा. 5 4 8 गुणिले स्टार 5 आणि या दोघांचा गुणाकार दिलेला आहे 13,000. किती दिलाय? 200. आता मला सांगा ही किती अंकी संख्या आहे? पहिली संख्या किती? 3 अंकी. 3 अंकी. आणि ही किती अंकी आहे? 2 अंकी. 2 अंकी. संख्येला 2 अंकी संख्येनं आपल्याला काय करायचं आहे? गुणायचं आहे. आता एक साधारणतः याचं उत्तर काढायचं म्हटलं का ना की पर्यायाचा वापर करूया. आता पर्यायावरनं जर विचार केला तर पहिला पर्याय किती आहे? 5. म्हणजे या स्टारच्या जागेवर जर 5 घेतला आपण, इथं 5 घेतलं समजा आणि इथं 5 घेतलं तर 558 गुणिले किती येणार आहे? 55. आपण चेक करूया. या दोघांचा गुणाकार 13,200 येतोय का? आपण चेक करूया. 5 8 40. 5 5 25 आणि 4 नाही 25 आणि येत. 4 29. नाही येत. 27. तेव्हा चेक करूया. थांबा की चेक करूया. 0 पुन्हा 5 8 40. 7 4 5 5 25 आणि 4 29. 7 2 5 5 25 आणि 2 27. 0 9 आणि 7 16. चला 1 7 8 म्हणजे याच्यापेक्षा ही संख्या फारच मोठी झाली. म्हणजे 5 येणार नाही, 5 पेक्षा लहान अंक घ्यावा लागणार आपल्याला, आहे की नाही?
मग 5 पेक्षा लहान कुठला घेऊया आपण? 2 सर 2 घेऊया. बरं, आपण 2 घेऊन चेक करूया एकदा बरोबर येते का. आता हे 5 मी ड्रॉप करतो आणि त्याच्या जागेवर मी 2 घेतो. इथे 2 घेतो. 528 गुणिले किती? गुणिले 25. हा, कारण गुणाकार 25 मला डायरेक्ट 25 ने भागायला होते. 25 8 200 25 8 200 हातचाला 20. 70 हातचाला 1600 125 आणि 60. बरोबर आलं बघा. म्हणजे या ठिकाणी स्टारच्या जागी कोणता अंक असायला हवा? 2 बरोबर आहे. 2 पर्याय क्रमांक किती आहे? 2 पर्याय क्रमांक 2. बरोबर, पर्याय क्रमांक 2 आहे. बरोबर. 9 काय लिहिले वाचा? 8 शतक 8 शतक 4 दशक 4 दशक आणि गुणिले 20 एकक बरोबर किती शतक? 840 गुणिले आता 8 शतक म्हणजे किती? 800 आणि 4 दशक म्हणजे 40 840. मग 840 ला 20 एकक आहे ना, एकक दशक आणि शतक. आता 20 एकक म्हणजे एककाच्या घरात 0 आणि दशकाच्या घरात 2 म्हणजे 20 एकक म्हणजे 2 दशक म्हणजे किती झालं रे? 20. 16,800 अगोदर गुण्य मधला 1 शून्य लिहितो आणि गुणक मधला 1 84 म्हणजे 2 करायचे 16,800 आणि भेटली 16. 16,100 उत्तर आलं. पण आपल्याला विचारलेलं आहे शतक किती. आपल्याला काय विचारलेलं आहे? शतक किती. आता हे जर असलेलं एकक दशक शतक हजार आणि 10,000. आता इथं 1 शून्य गेला, दशकाच्या घरात 1 शून्य गेला, शतकाच्या घरात इथं 6 लिहिलं आणि इथं 1 लिहिलं. आता किती शतक रे? हा, आता शतकाचं जे घर आहे की नाही, शतकाचं हिताशी रेष वाढायची आणि हे उत्तर येणार बघा. हे डावीकडचं 168 शतक. 168 उत्तर कुठे आहे बघा? पर्याय क्रमांक 168 शतक. पर्याय क्रमांक किती? 3. हा, आता प्रश्न 10 309 या संख्येला 309 या संख्येला खालीलपैकी कोणत्या संख्येनं गुणावं म्हणजे येणारे आता जेवढं शून्य असतील, बरोबर आहे, तुमचं उत्तर बरोबर आहे. आता साधारणतः 309 किती शून्य आहेत रे? 2 शून्य आहेत. मग 2 शून्य एकावर घ्यायचं म्हणजे 100 न गुणायचं. एकावरती 2 शून्य द्यायचे. मग 309 1 की 309. 10 न गुणलं की 1 शून्य मांडावा लागतो, 100 न गुणलं की 2 शून्य मांडावं लागतात आणि 1000 न गुणलं की त्या गुणणीवर 3 शून्य मांडावे लागतात. अशा पद्धतीनं. आता याला काही समांतर मी प्रश्न तुम्हाला विचारतो. 43 गुणिले 10 किती? 430. 430. हा, बरोबर. म्हणजे काय करायचं? 10 न गुणलं की 1 शून्य द्यायचा. मग 43 गुणिले 100 किती?
हा 2 शून्य म्हणजे 100 गुणलं की पुन्हा ह्याच्यावर 2 शून्य मांडायचं. पुन्हा 43 गुणिले 1000 किती? 43,000. 43,000. 3 शून्य मांडायचं. म्हणजे 10 गुणलं की गुणण्यावर 1 शून्य वाढवायचा. 100 गुणलं की गुणण्यावर 2 शून्य वाढवायचं. आणि 1000 गुणलं की गुणण्यावर किती शून्य वाढवायचं? 3 शून्य वाढवायचं. समजलं हे? हो सर. अशा पद्धतीने आपला व्यवसाय क्रमांक 13 पूर्ण झालेला आहे. आता आपल्याला पाहायचं आहे भागाकार, म्हणजे साधारणतः 3 अंकी संख्येला 2 अंकी संख्येनं भागणे, इथपर्यंतचा भाग पाहायचा आहे. याच्यामध्ये सर्वांचं 30 पर्यंत पाढंपाठ असणं गरजेचं आहे. आता जे नवीन विद्यार्थी जे आहेत 30 पर्यंत पाढंपाठ कोणाकोणाचं आहेत बघा? माझे शौर्य आरुष सर. स्वराचे अनुष्ठे आहेत. बर, स्वराचे अजून शौर्याचे काय अजून? एवढेच ते का जाणार आपलं कधी होणार? आपण रोज केलं पाहिजे ना सर. बर, 30 पर्यंत पाढ सर्वांनी पाठ करा. म्हणजे 20 पर्यंत पाढपाठ असं तरी चालतंय. मला माहिती आहे शेवटच्या परीक्षेला 1 मिनिटाच्या आत एक प्रश्न सोडवावा लागतो. जर तुमचं पाढपाठ नसतील 30 पर्यंत, तुम्हाला 1 मिनिटामध्ये तो प्रश्न पूर्ण होणार नाही. त्यामुळे सर्वांनी 30 पर्यंत पाढपाठ करा. आणि पाठ करायला काहीच अवघड नाही लक्षात ठेवा. तुम्हाला सांगितलं होतं सुद्धा एकदा मॅडमनं की जी तारीख असेल त्या दिवशी तो पाढापाठ करायचा. समजा 21 तारीख असली की 21चा पाढापाठ करायचा, 22 तारीख असली की 22चा पाढा, 30 तारखेला 30 पाढापाठ करायचा. अशा पद्धतीने 1 महिन्यामध्ये तुमचं सगळं तोंड होतील. हा, आता पुढे बघा, गुणाकार आणि भागाकार या परस्पर विरुद्ध क्रिया आहेत. क्लिप देते का? आपल्याला कोणत्याही संख्येला एका संख्येनं एक अंकी संख्येनं भागायचं असेल तर 9 पर्यंत पाढापाठ असलं पाहिजे. आता कोणत्याही संख्येला 1 न भागलं तर 30 भाग करायचं बघा. म्हणजे उदाहरणार्थ बघा 25 आता भागिले 1 केलं बघा मी. भागाकार किती आहे सांगा? एकच बाटली राहिली. 25 भागिले 1 25 म्हणजे 25 भागिले 1 बरोबर 25 येतं. म्हणजे कोणत्याही संख्येला 1 ने भागले तर भागाकार ती संख्याच येते. कोणत्याही संख्येला 1 ने भागले तर भागाकार काय येते? तीच संख्या येते. आता शून्यानं कोणत्याही संख्येला भागलं. आता खरं तर बघा इथं असं दिलेलं आहे, शून्यानं कोणत्याही संख्येला भागलं तरी भागाकार येतो. पण हे चुकीचं मला वाटतंय. कारण कसं आहे माहित आहे का, 25 या संख्येला जर 0 भागलं का नाही तर ही अर्थहीन राशी बनते. कोणत्याही संख्येला 0 भागता येत नाही. कारण तुम्हाला सांगतो 24 केळं आहेत आणि ती 12 मुलांना समान प्रमाणामध्ये वाटायचं आहे. तर प्रत्येक मुलाच्या वाट्याला किती केळे येतील रे? 24 भागिले 12 करा. 24 केळे 12 मुलांना समान वाटायचे. तर प्रत्येक मुलाच्या वाट्याला 2 केळे येतील. 30 चॉकलेट आहेत. 30 चॉकलेट 6 मुलांना समान प्रमाणामध्ये वाटायचे. प्रत्येक मुलाच्या वाट्याला किती चॉकलेट येतील? 5. म्हणजे खाली आहे ती विद्यार्थी संख्या आहे आणि वर पेरूची संख्या किंवा खाली वर काय आहे? चॉकलेटची संख्या आहे. मग मी तुम्हाला असं विचारलं 25 चॉकलेट 0 मुलांना समान प्रमाणामध्ये वाटायचं आहे. तर प्रत्येक मुलाच्या वाट्याला किती चॉकलेट येतील सांगा? 25 चॉकलेट 0 मुलांना वाटायचे. अरे मुलं 0 वाटायचे कोणाला?
मी काय म्हणतोय, मुलं शून्य ती वाटणार कोणाला तुम्ही? उत्तरच येत नाही. हा, मग ज्या वेळेस या ठिकाणी भाजक शून्य असतो किंवा बाकी शून्य छेद शून्य असतो, त्यावेळेस ती अर्थहीन राशी असते. या अपूर्णांकाची आपल्याला व्याख्या तयार करता येत नाही, हे लक्षात ठेवा. आता याच्या जोडीला दुसरं एक वाक्य आहे पहा, कोणत्याही संख्येनं शून्याला भागलं. आता 25 ते झालं. आता कोणत्याही संख्येला भागलं किंवा कोणत्याही संख्येनं शून्याला भागलं. आता 0 भागिले 25 हे किती येणार? हे 0 येणार बघा. आता 0 चॉकलेट 25 मुलांना वाटली, प्रत्येक मुलाच्या वाट्याला किती चॉकलेट देतील सांगा? चॉकलेट 0. तर पण असं म्हणू शकतो ना, चॉकलेट नाही तर मग 25 मुलांना. हा, प्रत्येक मुलाला 0 येणार ना. त्यामुळं भाज्य जर 0 असेल का नाही, तर या ठिकाणी त्या अपूर्णांकाची किंवा तो भागाकाराचा जो भागाकार आहे तो 0 असतो. मात्र भाज्य 0 असेल तर ती व्याख्या तयार करता येत नाही, लक्षात ठेवा. आता दुसरं तुम्हाला एक हे झालंय का रे, भाज्य बरोबर भाज्य गुणिले भागाकार अधिक बाकी झाले का? हो, बीडीएस मध्ये. हो सर. भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. हा, आता बघा एक उदाहरण घेऊया. 25 भागिले 4 घेतलं. आता 25 ला 4 न पूर्ण भाग जात नाही, कारण 4च्या पाड्यामध्ये 25 नाही. पण 25च्या अगोदरची संख्या 24 आहे ना 4च्या पाड्यामध्ये. मग 4 किती येणार? 24 गेल्यानंतर 1. मग याच्यामध्ये मला सांगा भाज्य कोणता? भाज्य कोणता? ज्याला आणि ज्यानं भागतो तो काय असतो? भाजक. भाजक असतो. आणि याच्या वर येणारा तो काय असतो? भागाकार असतो. आणि खाली बाकी. ज्यावेळेस बाकी 0 येते त्यावेळेस या ठिकाणी पूर्ण भाग गेला किंवा निश्चित भाग जातो. हा, निशेष भाग. म्हणजे त्यावेळेस काय होतो, 25 हा जो विभाज्य आहे का नाही तो विभाज्य बनतो बरं का. आता हा भाज्यच राहिला आणि हा भाजक राहिला. याच्या उलट असं जर समजा दिलं असतं तुम्हाला 5 किती आला असतं रे? 5 5 25. 0. सर, निश्चित भाग जातोय. निशेष भाग गेला म्हणून हा जो 25 भाज्य आहे का नाही त्या भाज्यालाच आपण शब्द दुसरा काय वापरतो रे? कोण सांगल? वि शब्द जोडायचा. विभाज्य. आणि हा जो 5 आहे भाजक का नाही त्याला पण वि शब्द जोडायचा. हा, विभाज्य. म्हणजे 25 हा विभाज्य आणि 5 हा विभाजक. म्हणजे भाज्याचा विभाज्य आणि भाजकचा विभाजक कधी बनतो? ज्यावेळेस बाकी काय येते? 0 येते किंवा निश्चित भाग जातो, त्यावेळेस भाज्य हा विभाज्य बनतो आणि भाजक हा काय बनतो? तर विभाजक बनतो. समजलं का हे? हो सर. हा, आता मग मला सांगा 6 गुणिले 4 बरोबर आता 6 काय झाला? 6 काय झाला? 24. 6 गुणक म्हणतो. आणि हा 4 काय झाला? गुणक. आणि गुणाकार किती झाला? 24. गुणक गुणिले हा माझ्याकडून हे झालं. हा गुण्य करतो, 1 मिनिट. गुण्य गुणिले गुणक बरोबर गुणाकार.
गुण्य गुणिले गुणक बरोबर गुणाकार. आता हेच आपण विधान वेगळ्या स्वरूपात कसं लिहू शकतो? आता गुणाकार 24 आला, याला जर 6 न भागलं का नाही तर भागाकार किती येणार आहे? 4 येणार. 24 संख्या घेतली, 6 घेतली, राहिली कुठली मग? 4 येणार. 4. किंवा हेच वेगळ्या स्वरूपात कसं लिहू शकतो? गुणाकार 24. आता 6च्या जाग्यावर मी 4 घेतो, भागिले 4. 6 भागाकार येणार किती सर. 6. हा येणार. मग या ठिकाणी मला सांगा 24 काय झाला रे? हा 24 काय झाला? भाजक नाही, भाज्य भाज्य आणि 4 काय झाला? आणि भाजक 4. भाजक. आणि 6 काय झाला? भागाकार भागाकार. बरोबर. भागाकार. म्हणजे भाज्य भागिले भाजक बरोबर भागाकार, असं सुद्धा एक नवीन सूत्र तयार होते बघा. भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार, किंवा भाज्य बरोबर, आता हेच 24 वर काय आहे? आता 24 हे तर मी भाज्य लिहिलं, ही 6 आहे तो इथं भागाकार लिहिला, समजा भागाकार. आणि 4 आहे तो भाजक लिहिला. म्हणजे काय सूत्र झालं? भागाकार गुणिले भाजक बरोबर भाज्य. म्हणजे भाज्य बरोबर भागाकार गुणिले भाजक. कारण या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे म्हणजे बाकी घ्यायचं नाही. मग आपलं सूत्र काय? मग भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार, बाकी त्यातलं बाकी ड्रॉप करा. म्हणजे काय झालं? भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार. काय सूत्र झालं? भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार, किंवा भाज्य भागिले भाजक बरोबर भागाकार. या दोन्हीपैकी कोणतंही एक लक्षात ठेवलं तरी चालू शकते. आता दुसरं एक अतिशय महत्वाचं दिलेलं आहे बघा. दिलेल्या संख्येला 10 न जर भागायचं असेल, आता उदाहरणार्थ 240 या संख्येला आपण कितीनं भागणार आहे? 10 न भागणार आहे. मग बाकी किती उरते आणि भागाकार किती उरतो, हे उत्तर आपण डायरेक्ट कसं काढायचं बघा. आता सर 24 एखाद्या संख्येला भागाकार 10 न भागल्यास एकक स्थानचा अंक हा बाकी असतो पहा. मग आता इथं एकक स्थानी किती आहे? 240 मध्ये 0, ती बाकी आली. एकक स्थानचा अंक बाकी न, तो अंक वगळणारी संख्या भागाकार. आता तो अंक वगळला की संख्या किती उरली रे? 24. तो झाला भागाकार. समजतंय का हे? हो सर. आता सर भाज्याचा विभाज्य आणि भाजकाचा विभाजक ना? हा हा बरोबर आहे. ज्यावेळेस बाकी 0 येते त्यावेळेस भाज्य विभाज्य बनतो आणि भाजक विभाजक बनतो. आता हेच मी दुसरं घेतलं, समजा 244 भागिले मी 10 घेतलं. आता मला सांगा बाकी किती आणि भागाकार किती? मगाशी मी सांगितलं की बाकी सर भागिले भागाकार ही 4. बाकी सर 4 उरते. 4 बाकी सर 4 उरते. आणि उरलेली जी 2 अंकी संख्या आहे का नाही, तो भागाकार. 24. तुम्ही करून बघा. सर 24. 244 भागिले जर 10 केलं, 10 दोन्ही 20, 24 मध्ये 20 केलं 4 वरला 4, 10 चोक 40. आला का भागाकार तेवढा? आणि बाकी बघा बाकी 4. हो सर. म्हणजे या ठिकाणी भागाकार करायची सुद्धा गरज नाही. एखाद्या संख्येला 10 न भागतो त्यावेळेस जो भाज्य आहे त्यातील एकक स्थानांक बाकी असते आणि तो एकक स्थानांकांचा खोडला उरलेली जी संख्या आहे तो काय बनतो? भागाकार बनतो. आता व्यवसाय क्रमांक 4 बघूया, सॉरी 14. त्यातला पहिला प्रश्न काय आहे? 500 भागिले 20. सर उत्तर सर 25. क्रमांक 4 25.
आता हे तुम्ही कसं सोडवलं मला सांगा, कुठल्या पद्धतीने सोडवलं? 10,000 कारण हा? बघा, 5 दुने 10 आणि 5च्या वरती 2 शून्य आणि 20 वरचा 1 शून्य म्हणून 10,000. अरे स्वरा गुणाकार नाही तर भागाकार आहे. आता तू गुणाकार केला. 500 भागिले 20 आहे ना. मग सरळ काय करूया, इथं सगळं 500 भाज्य आणि 20 भाज्य. मग 20 दुनी 40, 20 दुने 40, 50 मधून 40 गेलं, 10 उरलं. 10 वरनं आणि कसं? वरचा एक आला. अजून 20 पंचे 100. 100 आणि 100 वजा 100 शून्य. म्हणजे याचं उत्तर किती आलं सांगा? 25. 25 एकक पर्याय क्रमांक 4. 25 म्हणजे या ठिकाणी 25 एकक उत्तर येते बघा. किती येते? 25 एकक. पर्याय क्रमांक किती? 4. भागाकार समजतोय का सर्वांना? हो सर. हो सर. ओके. आता दुसरा प्रश्न बघा, किती आहे? 972 भागिले 9 बरोबर 1 स्टार आणि 8. आता हा आपण भागाकारच करूया. 972 भागिले किती करावं लागणार? 9. 9 एके 9. 9 गेलं. 9 दोन चित्राची तरी एकदम 2 अंक खाली घ्यायचं नाही. शांत बसायचं. मग 9 0 0. पुन्हा इथं 7. आता 2 घ्यायचा आणि पुन्हा 9 8. बरेच विद्यार्थी डायरेक्ट 72 खाली घेतात. डायरेक्ट 72 खाली घेतात. याचं उत्तर आलं 108. मग याच्या पुढे मी 108 लिहितो. आता या वरच्या खालची जर तुलना केली तर ह्या 1 ला 1 घालवला समजा, ह्या 8 ला 8 घाल 0 0 म्हणजे पर्याय क्रमांक किती? 2. पर्याय क्रमांक 2. असं डायरेक्ट पण आलं असतं ना, मग 97 पर्यंत म्हणायचं. 9 10 90, मग वर 10 येते. कसं? हो तसं पण चालतंय की. 97 येईपर्यंत म्हणायचं. 9 10 90 असं डायरेक्ट आलं असतं ना. हो चालते तसे. हा आता प्रश्न क्रमांक किती? 3. किती सांगितले? 666. 766. त्याला 12 ने भागायचं. सर 6 उरती बाकी. 12 पंचे सर चेक करूया आपण. 60. 66 मधून 60 गेलं 6. वरून घेतला 6. पुन्हा 12 पंचे 66 मधून 60 गेलं 6. किती उरली बाकी? 6. बाकी 6. 6. पर्याय क्रमांक किती? पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. हा चौथा प्रश्न. 925 भागिले किती? 25. 25 त्रिक 75. सर मधून 75 वजा करा. 12तून 5 राहिले. सर 12तून 5 गेले 7 राहिले आणि 8तून 7 राहिले. वरचे 5 असले सर. आणि वरून घेतलं 5.
सर 25 पुन्हा 7 25 175. 175. सर पर्याय क्रमांक 2 झालं 925 भागिले 25 किती उत्तर आलं? भागाकार किती आला? 37. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. 37 उत्तर आलं बरोबर. त्यानंतर प्रश्न कितवा? 5वा. 5. स्टार पुन्हा एक स्टार आणि पुन्हा 0 हा झाला भाज्य आणि याला कशानं भागायचे? 11. आणि किती भागाकार येतोय रे? 70. असं ज्या वेळेस गणित येईल त्यावेळेस काय करायचं सांगा बघू. मगाशी सांगितलं तुम्हाला हा काय आहे? भाज्य आहे. 11 हा काय आहे? भाजक आहे. आणि 70 हा काय आहे? भागाकार आहे. आपल्याला शोधायचे काय? भाज्य शोधायचे ना. आपल्याला भाजी शोधायची सर. मग भाज्य जर शोधायचं असेल तर तुम्ही मगाशी सूत्र एक सांगितलं होतं मी, भाजक गुणिले भागाकार सुद्धा करू शकता. भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. बाकी 0च आहे, बाकीचा विषयच नाही आता. मग हा भाजक आणि हा भागाकार यांचा गुणाकार करायचा सरळ. गुणिले 70 करा. अगोदर हा 0 मांडतो आणि 770. हा 770 भाज्य आला. पण तुम्हाला भाज्य हा दिलाय सर पर्याय क्रमांक 2. स्टार आणि 0. आता या दोघांची तुलना करा. तर स्टार 0 घालवलं म्हणजे उत्तर 7 येतंय. 7. हा स्टार 7 येतंय. म्हणजे पर्याय क्रमांक किती? पर्याय क्रमांक 2. हा पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येते बरोबर. समजलं हे तुम्हाला? हो सर. सर. समजलं. ओके. यानंतर प्रश्न क्रमांक 6. 3 स्टार आहेत बघा. 3 स्टार. आता या 3 स्टारला एका स्टारनं भागायचे. या भागाकाराच्या उदाहरणात खालीलपैकी कोणता भागाकार येईल? म्हणजे प्रश्नचिन्ह. आता साधारणतः कुठलंही आपण घेऊन बघूया बरं का. समजा स्टारच्या गावी एक घेतलं, 111 घेतला. पर्याय लिहा ना. पर्याय पर्याय आहेत 101, 100, 111 आणि 123. आता हेच करून बघा ना पहिलं गणित. 111ला जर 1 न भागलं तर 111च उत्तर येणार ना. हो 111. येतंय. बरोबर आहे का? म्हणजे सर तेच येऊ शकतं. हो सर. हा हेच उत्तर येणार ना. 111च उत्तर येणार इथं. 111 म्हणजे पर्याय क्रमांक किती? 3. किंवा काही जणांना असं वाटलं की सर तुम्ही एकच कसं काय घेतलं? पर्याय क्रमांक 3. हा एखाद्या म्हटलं स्टारच्या गाव 2 घेऊया. मग 2 2 2 222. याला जर 2 न भागलं, बे 1 बे 0 वरून घेतला 2, बे 1 बे 0 वरून घेतला 2, बे 1 बे. आलं का वर भागाकार 111च. म्हणजे तुम्ही स्टारच्या जागी कुठलाही जरी अंक घेतला तर त्या 3 अंकी संख्येला 1 अंकी संख्येनं भागलं तर भागाकार 111 येतोय. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक किती आहे? 3 आहे. 3. आता 7वा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या भागाकाराने बाकी 5 उरणार नाही? आता पहिला घेतो पर्याय. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक किती? 4. एकच मिनिट माझं हे 2115 भागिले 10 याची बाकी किती उरेल रे?
मगाशी तुम्हाला मी वाक्य सांगितलं होतं बघा. आहे. मगाशी मी तुम्हाला वाक्य सांगितलं होतं, कोणत्याही संख्येला 10 भागले असता एकक स्थानी येणारा अंक बाकी असते. आता इथे एकक स्थानी काय आहे? 5. म्हणजे या ठिकाणी या भागाकारामध्ये 5 बाकी उरणार. आता दुसरे बघा, 825 भागिले जर 20 केलं तर आता इथं आपण जर भागाकार केला 825 भागिले किती 20, 20 चौक सर बेचोक 80 2 राहिले. 80 वरून 2 वजाबाकी 2 वरून घेतो 5 आणि 20 एके खाली 20. हा, या गणितामध्ये सुद्धा बाकी किती उरली? 5च. म्हणजे पहिल्या पर्यायात बाकी 5, दुसऱ्या पर्यायामध्ये बाकी 5. आता तिसरा पर्याय बघूया, काय आहे तिसरा पर्याय? 605 भागिले किती आहे? भागिले 15. 15. सर 15 चौक 60. 60 शून्य वरून घेतलं 0 5. राहिले 5. इथं सुद्धा बाकी किती आली? मग काढ ना. 5च. आता चौथा पर्याय बघा, 945 भागिले किती आहे? 27. आता किती जणांचा 27चा पाडा पाठ आहे सांगा? स्वरा सांग 27चा पाडा. 27 तरी किती? सर बघा. शेवटे सांग. 81. 27 27 27 54 27 तर 81 चौक 61 बस. 81. मग 4 एक गेलं 4 2 गेले 3 नावातून 8 दोन घेतलं गेले 5. 1 आता आणि वरनं झाले 5. सर 27 27 35. मग कोणत्या भागाकारामध्ये बाकी 5 उरणार नाही? पहिल्या 3 भागाकारामध्ये बाकी 5 उरली. चौथ्या पर्यायामध्ये बाकी नाही. म्हणून पर्याय क्रमांक 4. 4. हा, आता प्रश्न क्रमांक 8 पहा. खालीलपैकी कोणता भागाकार वेगळी संख्या येईल? आता प्रत्येक गणित आपल्याला या ठिकाणी सोडवायचं जर म्हटलं, इथं किती आहे? 576 भागिले 12. सांगा किती भागाकार? 48. 57 मधून 48 वजा करा. 9 राहिले. 4 2 4 0 वर आला. 12 बरोबर. शून्य तर किती आला? 48 उत्तर येतंय. 48. आता दुसरं बघूया आपण. दुसरा भागाकार बघूया किती येतोय? 48 येतोय का? 384 भागिले 8. 32. 8 चौक 32. 8 चौक 32. सर 6 राहिले. 6 उरले. आणि वरती 4 आला. आणि 4 इथं पण 48 आला. इथं पण 48 आला. आता तिसरं बघूया. तिसरं काय आहे सांगा? 30. हा, 814 तर भागिले 23. 23 23 चा पुन्हा 23 69. 87 मधून 69 वजा करा. 8 69 18 सर 8 राहिले. 4. खाली 4 आला. 184. 184 आहे का पहा? सर सर 8 लिहा. 23 8 किती? 184. 23 8 184.
38 होते. 23. हा, चौथा सांगा भागाकार. 60 भागिले 900. 20 चोक 20 चोक 80. आणि 16 उरले आणि हा 4 आहे. क्रमांक 3. आता इथं भागाकार 48 आला. या तिसऱ्या पर्यायात 38 आलता, दुसऱ्या पर्यायात 48 आणि पहिल्या पर्यायात 48. म्हणजे कुठल्या पर्यायात वेगळा आला रे? तिसऱ्या पर्यायामध्ये भागाकार वेगळी संख्या येईल. पर्याय क्रमांक 3 अर्थ 9. 700 भागिले किती बरोबर 700 भागिले चौकट बरोबर 28. हा, प्रश्न क्रमांक 9 पाहताय तुम्ही. 700 भागिले चौकट बरोबर 28. या बरोबर उदाहरणात 28. चौकट बरोबर आता इथं सुद्धा काय करायचं माहित आहे का? चौकटीतली संख्या काढायची म्हटली का नाही, की या संख्येला यानं भागलं तरी चालतं बरं का. म्हणजे थोडक्यात काय करायचं, 700 ला कितीने भागायचं? 28 न भागायचं. कसं कारण भाज्य भागिले भाजक केलं तरी भागाकार येतो आणि भाज्य भागिले भागाकार केलं तरी सर भागाकार. 56. किती उरली बाकी? 14. तर 14 वरून घेतला 0. खाली सर 28 सर पर्याय क्रमांक 2. हा, इथं पर्याय 25. क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 बरोबर. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 10वा. खालीलपैकी चुकीचा पर्याय कोणता? बघा 10वा प्रश्न आहे, चुकीचा पर्याय. आता आपण शोधून बघूया. 972 भागिले 18. 972 भागिले 18. 18 पंचे 90. 18 म्हणजे 90. 7 राहिले वरचा 2 आला खाली. 95 7 उरले 2 18 गेले 0. मी हे बरोबर आहे की रे? त्यांनी चोरून उत्तर दिलंय. पहिला पर्याय बरोबर आहे. दुसरा चेक करूया आपण. दुसरा करूया चेक. 26 पडा म्हणा. आठ गेले 0 आणि 9 7 गेले 2. 2 उरले 20. 8 खाली आला. 4 चोक येते 4. 26 8 सर बरोबर आहे. 38 बरोबर. आता 996 भागिले 12. आता तिसरा पर्याय बघूया. 996 भागिले 12. 12. बऱ्याटी 12 पंचवीस 980 भागिले 22. सर 980 भागिले 22. 12 येते 12. त्यांनी 45 उत्तर दिलं हे चुकीचं आहे. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक किती येतंय? 4.
बरोबर आहे. पर्याय क्रमांक किती? 4. 4. हे समजलं ना? हे सोपं आहे. हो. हो सर. हा, आता व्यवसाय क्रमांक 15 बघा. एका गोदामात एवढं एकच घ्यायची आपल्याला. बघा सगळ्याकडे प्रश्न आहेत. 46 किलोग्रॅम वजनाची ज्वारीची 20 पोती आहेत. जर प्रत्येक पोत्यात 8 किलोग्रॅम ज्वारी भरल्यास अशी किती पोती भरतील? कोण सांगते कसं सोडवायचे? व्यवसाय 15 मधलं पहिलं गणित आहे. सर गणित एका गोदामात एकदा. थांबा, मी तुम्हाला प्रश्न हे करतो, शेअर करतो, कारण स्वराचं पुस्तक नाही, स्वराचं पुस्तक मी घेतलंय. प्रश्न शेअर करतो पहिल्यांदा. स्वरा तूच वाच प्रश्न. हा, एका गोदामात 46 किलोग्रॅम वजनाची ज्वारीची 20 पोती आहेत. जर प्रत्येक पोत्यात 8 किलोग्रॅम ज्वारी भरल्यास अशी किती पोती लागतील? बरोबर. एका गोदामात 46 किलोग्रॅम वजनाची ज्वारीची 20 पोती आहेत. जर प्रत्येक पोत्यात 8 किलोग्रॅम ज्वारी भरल्यास अशी किती पोती लागतील? काय करायचं कोण सांगल? करूया रे, कारण शाळेमध्ये जायचंय बऱ्याच विद्यार्थ्यांना, पालकांना पण जायचं आहे. आज आपलं 2 व्यवसाय 40 झाले. भागिले 8. बरं असू द्या, पुढच्या तासाला घेऊया, आता नको, कारण तास चालू व्हायला वेळ झालेला आहे. नाही त्यामुळे सर संध्याकाळी पण